पेनल्टीला तुम्हाला सामोरे या ठिकाणी जावं लागेल, कारण फॉर्मॅट जो दिला गेलेला आहे, जो शेड्यूल दिला गेलेला आहे, त्याप्रमाणेच आपल्याला सर्व सामने पूर्ण करायचे आहेत. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण सुद्धा लागून झालेलं आहे. चला येस, आघाडीचे दोन फलंदाज आता मैदानाच्या आत आलेत. अंपायरचा नक्कीच ऑफिशियल कॉल आल्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करू. ब्रिजेश आणि सुफियानच्या रूपाने आपण पाहू. प्रथम आघाडीचे दोन फलंदाज, नक्कीच दोन्ही 360 संघ, तो म्हणजे राधे राधे 11. नक्कीच हा देखील एक बॅलन्स साइड आपण पाहतोय. आणि आपण पाहत आहात नगरसेविका चषक 2025 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 4 कोप सेक्टर 4च्या मैदानात. आणि नक्कीच श्री विपुल जोशी यांचं देखील या ठिकाणी फार महत्वाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या सामन्यांसाठी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे श्री संध्या विपुलजी जोशी ज्या नक्कीच नगरसेविका सुद्धा आहेत आणि अध्यक्ष आहेत, म्हणजे शिक्षण समितीच्या. नक्कीच त्यांच्या मार्फत सुद्धा शिक्षण या क्षेत्रात बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे जेवढे काही सिविक इश्यूज आहेत कांदिवली विभागातील, त्याचप्रमाणे चारकोप या विभागातील, त्या सर्वांमध्ये नक्कीच संध्या विपुलजी जोशी मॅडम यांचा सुद्धा प्रमुख असं सहकार्य आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय पंचांच्या रूपात मला वाटतं एका बाजूला असतील विरल पारेख, तर एका बाजूला असेल लेजेंडरी क्रिकेटर ऑफ अ टाइम मिस्टर महेश मकवाना. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण त्यांनाही देखील पाहतोय. चला स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहू सुफियानाला, त्याचप्रमाणे ब्रिजेशला पाहू नॉन स्ट्रायकिंग एंडला. हा दुसरा सामना आजच्या दिवसातील, हा दुसरा मोठा सामना आपण पाहतोय. एका बाजूला असतील राधे राधे 11, तर एका बाजूला असेल शिवशक्ती गोरेगाव. हे अंपायर्स काहीतरी बाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर लावायची, जी डगआउटच्या दिशेने जी बाईक आहे, हँडल लॉक आहे का त्याचा, प्लीज रिक्वेस्ट असेल, जर आपल्याला जर ती बाईक मैदानाच्या बाहेर नेऊन ठेवता येत असेल तर प्लीज सहकार्य करायचंय. चला, आणि ज्या मैदानात ज्या अजूनही ज्या 2 4 व्हीलर्स लागलेल्या आहेत त्यांना सुद्धा जर बॉल आढळला आणि मैदानाच्या आत जर थांबला तर तुम्हाला धावा ह्या पळूनच करायच्या आहेत. या गोष्टीकडे सुद्धा तुमचं या ठिकाणी लक्ष वेधून घेईन. येस, अंपायरचा या ठिकाणी ऑफिशियल कॉल आलाय. लेट्स प्ले. एका बाजूला राधे राधे 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवशक्ती गोरेगाव. स्ट्रायकिंग एंडला सुफिया, नॉन स्ट्रायकिंग एंडला ब्रिजेश. 3 2 1 लेट्स प्ले. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. पहिला चेंडू नक्कीच सुफियानाला खेळून काढायचा होता, तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण काहीसा मिस टाइम झालाय नक्कीच. आणि बॉल शरीराला आढळत असताना या ठिकाणी 22ची एक धाव आपण पाहतोय. श्री गणेश नक्कीच झालाय टीम शिवशक्ती गोरेगावचा. आपण पाहतोय ब्रिजेश आणि नक्कीच 4 षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे 22 मिनिटांचा या ठिकाणी वेळ दिला आहे. त्याच्यानंतर मला वाटतं नक्कीच जर तुमचा 22 मिनिटांमध्ये जर नाही झाला तर 1-2 खेळाडू तुम्हाला आत घ्यावे लागतील. ओहो, यावेळेला नक्कीच ब्लॉक होल मध्ये चेंडू होता अनिकेत याचा. अजूनही चांगली गोलंदाजी या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण 2 चेंडूंमध्ये आपण पाहतो अनिकेत याची. नक्कीच पहिल्या 2 चेंडूंमध्ये अजूनही मोठे फटके खेळायची काही संधी नाही दिली आहे या ठिकाणी. ब्रिजेश याला पहिला चेंडू अगदीच पायांच्या मध्ये टाकत असताना ज्याला आपण बुंदा म्हणतो त्याच प्रमाणाचा चेंडू अनिकेत याचा. गुड बॉलिंग अजूनपर्यंत 2 चेंडूंमध्ये दाबून ठेवलाय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका. या ठिकाणी पायचीची अपील होती, अंपायर उचलून धरलाय. ब्रिजेशला जावं लागतं पवेलियनच्या दिशेने. पहिला फटका टीम शिवशक्ती गोरेगावसाठी. येस डीजे. आपण पाहतो अनिकेत याची पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी तर ती अशी, कारण नक्कीच क्षेत्ररक्षण जे लावलेलं आहे त्याला पूरक अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय अनिकेत याला. आणि नक्कीच पहिला मोठा हादरा त्यांनी दिलाय टीम शिवशक्ती गोरेगावसाठी. आणि परत जावं लागतंय ते म्हणजे ब्रिजेश याला. नक्कीच ब्रिजेश यांनी नक्कीच आपलं खातं नव्हतं उघडलं, पण त्याआधीच अनिकेतच्या एका जोरदार माऱ्यावर काही उत्तर नव्हतं. आणि त्याचप्रमाणे ब्रिजेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा जात असताना पवेलियनच्या दिशेने. आणि आता मैदानाच्या आत येतोय तो म्हणजे आफ्ताब. नक्की राजेंद्र सानप मेमोरियल मध्ये सुद्धा त्यांनी एक हाफ सेंचुरी केली होती, तोच फलंदाज. ओहो, आल्या आल्या समोर दिशेने खेळला. अर्जुन येतोय चेंडूच्या खाली लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर अजून एक गडी गारा. आफ्ताब बॅक टू द पवेलियन. येस डीजे.
फलंदाज येत नाहीये मैदानाच्या आत. का विलंब होतो या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला लक्ष वेधावं लागेल, कारण नक्कीच मोठे दोन हादरे पहिल्याच चेंडू मध्येच. अर्जुनला आपण पाहिलं चेंडूच्या खाली. अर्जुन एक नक्कीच मीरा भाईंदरच्या आमच्या विभागातील हा खेळाडू, चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत आपण पाहतो. एक्सप्रेस बॉलर नक्कीच आहे आणि यावेळेला त्यांनी नक्कीच एक सुंदर झेल घेत असताना अजून एक विकेट पूर्ण करतो तो म्हणजे अनिकेत. आणि आता नवीन फलंदाज येतो तो म्हणजे सुयोग. अजून एक 360 खेळू शकणारा हा फलंदाज, प्रॉपर तंत्रशुद्ध फटके खेळत असणारा सुयोगला आपण पाहतो. आणि नक्की आता संघाला गरज आहे, संघाला गरज देखील आहे, कारण अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत आणि तुमचे दोन फलंदाज तंबूच्या दिशेने परतलेले आहेत. पाहूया काय करतो पुन्हा एकदा अनिकेत. पुन्हा एकदा पायच्या दिशेने खेळलेला फटका, धावची ती संधी होऊ शकेल का, तर नाही. सुयोग टाइम असता आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. पहिला चेंडू नक्कीच त्यांनी हलक्या हाताने फ्लिक केला मिड विकेटच्या दिशेने. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय अनिकेतच्या मार्फत. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिला तर एका बाजूने आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ. अशा प्रकारची ही आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतो. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेने एक जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातीच आफताब कॅच देऊन बाद झालाय. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने इनटू द व्ही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दणदणीत चौकार. यस डीजे. आपण पाहतो चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती अनिकेत यांनी, पण नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका सुफियान याचा आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे मैदानाच्या आत सुद्धा, कारण नक्कीच 22 मिनिटांची कालावधी आहे तुमच्याकडे 4 षटक पूर्ण करण्यासाठी आणि ते झालं नसल्यास तुम्हाला नक्कीच 2 क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावे लागतील आणि मला वाटतं हे खूप मोठं डिसएडव्हान्टेज होऊ शकतं. सुंदर गोलंदाजी आपण पहिल्या षटकात पाहिली. 2 मोठे गडी त्यांनी नक्कीच गारद केले, पण शेवटच्या चेंडूवर आला तो म्हणजे एक चौकार. प्लीज तुमचा जो 12वा खेळाडू असेल तो असा पाठवा ज्याला सर्वांची नावं त्याचप्रमाणे एकंदरीत पूर्ण टीमची माहिती असेल, कारण त्याप्रमाणे इकडे आमचे स्कोरर आणि मॅन्युअल स्कोरर आणि डिजिटल स्कोरर यांना देखील प्रॉब्लेम होतो. विलास याला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वर नक्कीच दुसरं षटक हाताळेल आणि आता पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा आता विखुरलेलं आहे. एका ठिकाणी आपण पाहू शकतो पॉइंट आहे सर्कलच्या आतमध्ये, त्यानंतर कव्हर्स आहे सर्कलच्या बाहेर, त्याचप्रमाणे लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग अशा प्रकारची व्यूहरचना. सर्कलच्या आत तुम्हाला 4 खेळाडू ठेवणं हे बंधनकारक. त्याचप्रमाणे विलास याला आता आपण पाहू सुयोग साठी. आता सुयोगला नक्कीच संघाला पुढे घेऊन जावं लागेल. अजूनही दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. ओहो वॉट अ बॉल, ग्रेट डिलिव्हरी, कॉइन बॉक्स बॉल ज्याला आपण म्हणतो. कुठलंच उत्तर नव्हतं सुयोग कडे या बॉलचं. नक्की जोरदार मारा, तोही यॉर्कर पद्धतीचा चेंडू पहिलाच विलास याचा. ग्रेट बॉलिंग. नक्कीच आतापर्यंत तरी राधे राधे 11 या संघाच्या जेवढेही गोलंदाज आतापर्यंत वापरलेत सुंदर गोलंदाजी आपण त्यांच्या हस्ते पाहतोय. यावेळेला फुलटॉस होता, खेळून काढलाय समोर दिशेने. अर्जुन यावेळेला आला होता बॉलच्या खाली, पण नक्कीच मिसफिल्डिंग होते आणि वेट फॉर द अंपायरचं शियन आणि महेश मखवान आम्हाला कळवतायत यावेळेला बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय अजून एक चौकार. येस डीजे. निर्णय आणि काय होत आहे, 4 धावा मिळत आहेत सुयोग याला, कारण नक्की कुठे 1 धाव मिळत असती गडी देखील बाद होऊ शकला असता, पण आता मिळाल्या त्या 4 धावा. हो पुन्हा एकदा जोरदार मारा आपण पाहतो विलास याचा. वारंवार यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळतोय. फक्त या आधी चेंडू होता तो काहीसा हाफ वॉली मिळाला होता, त्याचाच पुरेपूर फायदा उचलला असताना सुयोग आणि व्ही मध्ये खेळत असताना 4 धावा गोळा केल्यात आपल्या संघासाठी आणि एकंदरीत धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. 10 धावांवर आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो म्हणजे संघ शिवशक्ती गोरेगाव. ओहो पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसरा प्रयत्न करतील का, तर नाही.
संतोष जाधव याला आपण पाहतो बॉल गॅदर करेपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 11 धावांवर. पहिल्या षटकात ज्यांनी चौकार लगावला होता सुफियान तो आता येतोय बॅटिंग एंडला. नक्कीच संघाचा कर्णधार सुद्धा आहे, स्वतः एक चांगला फलंदाज सुद्धा आपण आहे. त्याचप्रमाणे विलास याची पुन्हा एकदा ओ या वेळेला वर शॉट कव्हरच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर धन धन करत हा येतोय अजून एक ट्रेसर बुलेट चौकार. बॅट मधून आपण पाहिला कव्हरच्या दिशेने त्यांनी खेळून काढला आणि नक्कीच 2 टप्पा झाल्यानंतर बॉल फरार होतो तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर फटका आपण पाहिला सुफियान याच्या बॅट मधून. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला आपण म्हणतो ओव्हर द कव्हर्स तोचा शॉट आपण पाहिला सुफियानच्या हस्ते. विलास याच्यावर नक्कीच यावेळेला आक्रमण चढवलंय कारण या आधीचा जो आपण चौकार पाहिला ना तो नक्कीच एक मिसफिल्डिंगच्या रूपात आला होता पण यावेळेला नो चान्स फॉर द फिल्डर. सुफियान जमा करतोय अजून एक 4 रन. ओ यावेळेला पुन्हा एकदा खोल टाकलेला चेंडू एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. संपला आधारलाय बॉल पण महेश सर नक्कीच कळवतील दॅट द बॅट्समन इज सेफ. चांगली गोलंदाजी आपण पाहिली विलास याची पण नक्कीच त्याहून चांगला फटका देखील या ठिकाणी खेळत असताना सुफियानला आपण पाहिलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा. एस डीजे हो पहिला चेंडू काहीसा यावेळेला लाईन मिस करतोय. नक्की संतोषने डोक्यावर सुद्धा हात लावले आहेत पण ही येते अतिरिक्तची एक धाव. धाव संख्या पुढे जाते म्हणजे 17 धावांवर. आपण पाहतोय सुफियान याला सलामी वीर सलामी करतोय आपल्या संघासाठी अजूनही मैदानाच्या आत आहे. एका बाजूला आपण पाहतोय सुयोग याला दोन्ही तंत्रशुद्ध फलंदाज त्याचप्रमाणे कडवं आव्हान घेऊन गोलंदाजीला आपण पाहतोय संतोष जाधव याला. यावेळेला नक्कीच काही तर वेगळं करायचं होतं पण बॉल मला वाटतं काहीचा ग्रिप नाही झालाय. नक्कीच अजून एक अतिरिक्तची धाव येते या ठिकाणी आणि एक 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा पंच कळवत आहे संतोष याला. मला वाटतं अजूनही काही लाईन अँड लेंथ मिळालेली नाहीये गोलंदाजाला या ठिकाणी. अजूनही एकही लीगल बॉल या षटकामध्ये तरी आतापर्यंत हाताळलेला नाहीये संतोष यांनी. यावेळेला होता फुल टॉस संधी तर होती पण यावेळेला संधीचा कुठलंही सोनं करू शकला नाहीये सुफियान. अजून एक धाव यावेळेला काहीसा सुफियान निराश 22 रूपमध्ये ही येते अजून एक धाव आणि धाव संख्या होते ती म्हणजे 19 धावा. अजूनही काहीसा बांधून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना मी म्हणेन. अजून एक षटकार या इनिंग्स मध्ये यायचा बाकी आहे. एक चेंडू आतापर्यंत झालेला आहे आणि स्कोर झालाय तो म्हणजे 19 धावा. नक्कीच संतोष याला सुद्धा आपण बरेच वर्ष ओपन फॉर्मॅटचं क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. प्रत्येक वेळेला सुंदर गोलंदाजी करण्यासाठी आपण त्याला पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक सुद्धा त्याला आता दाखवावं लागेल मैदानाच्या आत कारण आतापर्यंत एकंदरीत धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 19 धावा. स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे सुयोग त्यासमोर असेल संतोष. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच आम्हाला कळवतायत आणि नक्कीच मला वाटतं की यावेळेला नक्की आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या 2 षटकांमध्ये कारण बॅलन्स असा सामना पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिला. त्यामध्ये चौकार सुद्धा आले विकेट सुद्धा वारंवार पडल्या त्यानंतर डॉट बॉलचं पर्सेंटेज हे सुद्धा जास्त होतं. पण यावेळेला नक्कीच संतोषाच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 एकंदरीत अतिरिक्त धावा आपण पाहतोय. कशा प्रकारे कमबॅक करेल या ठिकाणी संतोष. या ठिकाणी गतीमध्ये होतं परिवर्तन. क्षेत्ररक्षक विलास येतो चेंडूच्या खाली. यावेळेला सुयोगला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ही
ही येते अजून एक विकेट. संतोष मेक्स अन कम बॅक. येस डीजे. नक्कीच सुयोगला आपल्या जाळ्यात संतोषने या ठिकाणी अडकवलं. गतीमध्ये परिवर्तन त्यांनी केलं आणि सुयोगला जास्त काही करता आलं नाही आणि त्याच्याचमुळे सुयोगला आपण पाहतो मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत येईल तो म्हणजे राज सिंग. नक्कीच ओपन फॉर्मॅट खेळणारा हा सुद्धा एक खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही स्किल सेट त्याच्याकडे आहेत आणि आता या वेळेला त्याला परफॉर्म करणं फार गरजेचं आहे कारण नक्कीच संघ आता संकटात आहे. राज आणि सुफियानला नक्की संकट मोचन बनून स्वतःच्या संघाला या स्थितीमधून बाहेर काढावं लागेल. अजूनही धाव संख्या स्थिर ती म्हणजे 20 धावांवर. वॉट अ बॉल. सुंदर बॉल आपण पाहतोय संतोष याचा यॉर्करच्या दिशेने करत असताना हा बॉल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला तुमची आणि तुमच्या खेळाडूंची देखील नक्की काळजी घ्यायची आहे कारण काहीसं कुठे जर मैदानात जर कुठे गॅप्स असतील तर त्या गोष्टीवर तुम्हाला नक्कीच लक्ष सुद्धा दाखवायचं आहे. मी म्हणेन चांगलं कमबॅक आपण पाहतोय संतोष याचं. पहिला अतिरिक्त 3 धावा दिल्यानंतर सलगचे 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी सुंदर असे हाताळलेले आहेत ज्यामधली एक विकेट आणि दुसरी यॉर्कर ज्याला आपण म्हणतो. पुन्हा एकदा वॉट डिलिव्हरी. यावेळेला नो चान्स फॉर द बॅट्समॅन. सुफियान पडतोय मैदानावर. अजून एक विकेट डाऊन. सुफियान बॅक टू द पॅव्हिलियन. येस डीजे. खेळ झालाय आणि त्यामध्ये आतापर्यंत तरी संतोष यांनी चांगलीच गोलंदाजी केली आहे आणि आता आपण पाहतोय सुफियान नंतर मैदानाच्या आत येतो तो म्हणजे उझेर. त्याचप्रमाणे दोन्ही संघांसाठी अजून एक या ठिकाणी सूचना आहे. आत्ताच आम्हाला कमिटीने हे कळवलेलं आहे की विकेट पडल्यानंतर मैदानातील बॅट्समन 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याआधी तुमचा दुसरा फलंदाज हा मैदानाच्या आत आला पाहिजे. जर तसं झालं नाही तर 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी नक्कीच लावण्यात येईल कारण टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट वाइल प्लेइंग क्रिकेट. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. आपण पाहू उझेर वर्सेस संतोष असा सामना. संतोषने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला पहिल्याच बॉलवर नक्कीच उझेर याचा एक रक्षात्मक फटका आपण पाहिला पण यावेळेला राज देखील बाद होऊ शकत होता पण बॅकअप नसल्यामुळे संतोषने कुठली रिस्क नाही घेतली आहे आणि अजूनही मैदानाच्या आत सर्व्हाइव्ह करतोय तो म्हणजे उझेर. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन संतोष तयार. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. या वेळेला नक्कीच बॉलने काहीसा अनपेक्षित राईज घेतलाय. या चेंडूचं नव्हतं उत्तर उझेरकडे. आता स्कोर अजूनही समाप्त झालाय तो म्हणजे 21 धावा. 3 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. मैदानाच्या आत आपण पाहतोय एका बाजूला राधे राधे 11 संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकत असताना क्षेत्ररक्षण करतोय आणि अजून तरी चांगलं रोखून ठेवलं फलंदाजांना. एका बाजूला आपण पाहतोय शिवशक्ती गोरेगाव ज्यांनी नक्कीच आपल्या आघाडीचे आतापर्यंत मला वाटतं 3 फलंदाज गमावलेले आहेत आणि मैदानाच्या आत आपण पाहतोय राज आणि उझेर याला आता शेवटचे 2 षटक राहिलेत. या 2 षटकांमध्ये काहीशी चांगली कामगिरी करावी लागेल जर तुमच्या संघाला ही मॅच जिंकून द्यायची असेल तर कारण या मैदानात मला वाटतं 50-55 एक चांगला स्कोर आपण त्याला म्हणू शकतो एक कॉम्पिटिटिव्ह स्कोर. ते करण्यासाठी अजूनही 12 चेंडूंमध्ये 30 धावा कराव्या लागतील. आतापर्यंत झाले आहेत 18 चेंडूंमध्ये 21 धावा. विलास येतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ज्याने नक्कीच आपल्या स्पेल मधला पहिला कोटा त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडला होता. तोच हा विलास आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल तो म्हणजे राज. स्कोर अजूनही स्थिर 21 धावांवर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यावेळेला काही मिस जजमेंट आणि 1 धाव होते पूर्ण. पुन्हा एकदा अर्जुन याला आपण पाहतोय बॉल घेऊन आपल्या बॉलरच्या जवळ येत असताना कारण खूप प्रिकॉशन भर हे क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आत कारण कुठल्या संघाला नॉकआउट फॉर्मॅट मध्ये पहिलीच मॅच हरून स्पर्धेच्या बाहेर व्हायचं नसतं.
सततच एक कडवा संघर्ष आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये. आणि आतापर्यंत राधे राधे 11चे जे गोलंदाज आहेत त्यांनी नक्कीच बांधून ठेवलं फलंदाजांना. ओहो, यावेळेला हेलिकॉप्टर खेळायचा होता. हेलिकॉप्टर तर टेक ऑफ करू शकला नाहीये, पण बॉल नक्की जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. ही येते डिक्लेअरची रूपात एक धाव. आपण पाहतोय नक्कीच मी जसं म्हटलं, विलास असो, संतोष असो किंवा अनिकेत, या सर्व आपण जर बॉलर्सना पाहिलं ना तर त्यांचा जास्तीत जास्त जो मारा आहे तो नक्कीच यॉर्कर पद्धतीचा आहे. आणि त्यावर कुठलीही धाव अजूनही गोलंदाज खर्च करून देत नाहीयेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आत जाऊया. ओ, यावेळेला उजवीने खेळून काढला समोर. पुन्हा एकदा अर्जुन येतो बॉलच्या खाली. यावेळेला पुन्हा एकदा सटकन होती कॅच, पण यावेळेला खेळला पूर्ण काम अर्जुनने घेतली. ही एक अजून एक संधीचं केलंय सोनं. उजर बॅक टू द पवेलियन. यस डीजे. गोलंदाज आपण जर पाहिले, अनिकेत असो, विलास असो, संतोष असो, तिन्ही गोलंदाजांनी खूप चांगली अशी गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अगदी रोखून ठेवलेला आहे. आणि आतापर्यंत 23 धावा आपण पाहतोय. बॅटिंग एंडला आपण पाहतो रमजान याला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रमजान करेल. विलासने आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहूया काय घडतंय. विलास वर्सेस रमजान. ओहो, व्हॉट अ बॉल, ग्रेट बॉल, प्युअर स्पेस आपण पाहतो विलास याचा. काहीही संधी नाही देत आहेत या ठिकाणी फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो विलास याची. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, पण सिंगल डबल ज्याला आपण म्हणतो जी लाईफलाईन आहे क्रिकेटची, ती सुद्धा काहीशी रेअर आता मैदानाच्या आत झालेली आहे. यावेळेला आपण पाहतोय रनअप मध्ये काहीसा बिघाड विलास याचा. आणि नक्कीच इट इज बेटर टू टेक प्रिकॉशन्स टू बी सॉरी. त्याचप्रमाणे थांबले गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कला जात असताना विलास. रमजानला आतापर्यंत एक चेंडू खेळत असताना अगदीच बांधून ठेवलंय. पुन्हा एकदा विलास याला आपण पाहू बॉलिंग मार्कवर. ओ, यावेळेला मोठा फटका खेळण्याची संधी होती. पुन्हा एकदा अर्जुन येतोय बॉलच्या खाली. आणि ही अर्जुनची आहे तिसरी कॅच इन द मॅच. जसे आले तसे परत जात आहेत रमजान. यस डीजे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो टीम राधे राधे 11 यांची. कारण नक्कीच एक सुंदर गोलंदाजीचा भरणा आपण त्यांच्यात पाहतोय. कारण अजूनही मोठे फटके आलेले नाही आहेत. आणि त्याचं कारण म्हणजेच वारंवार पडत असलेल्या विकेट्स. कारण विकेट जेव्हा आपण गमावतो ना तेव्हा नक्कीच बॅट्समन एक द्विधा स्थितीमध्ये असतो की मोठे फटके खेळावे की आपली विकेट वाचवावी. आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपण पाहतो. अजूनही स्कोर 23 धावांवर स्थिर. शेवटचा चेंडू या षटकातील विलास याचा. अजूनही चांगली गोलंदाजी करतो विलास. या चेंडूवर जर विकेट काढली विलास यांनी तर नक्कीच राहुल यांच्या तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक असेल विलाससाठी. यावेळेला कवचच्या दिशेने खेळून काढलेला फटका. एक धाव या ठिकाणी पूर्ण बेस्ट फिल्डिंग होते. दुसरी धावाचा प्रयत्न होईल का. राज निघालेला आहे. मला वाटतं या ठिकाणी अजून एक विकेट राजच्या स्वरूपात. रन आउट. राज हॅज टू गो बॅक टू द पवेलियन. हात लागलाय का आधी. ओके, येस, हात लागलाय. तर पुन्हा एकदा जीवनदान भेटतंय राज याला. काहीसं मला वाटतं बॉल गॅदर करण्यात या वेळेला नक्कीच आधी हात लागला, बेल्स पडल्या आणि त्याचप्रमाणे राज सर्व्हाइव्ह करतो मैदानाच्या आत. चला जास्त वेळ दौडू नका. लगेचच आपला शेवटचा गोलंदाज अर्जुन याला आपण आता पाहू शेवटच्या षटक हाताळताना. त्याचप्रमाणे
अजूनही मी म्हणेन मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेलेला आहे. राज असो, उझैर असो, त्याचप्रमाणे सुफियान, ब्रजेश, उझैर, कुठल्याही फलंदाजाला आतापर्यंत मोठा फटका खेळण्याची संधी अजिबात दिलेली नाहीये, ते म्हणजे गोलंदाजांनी. राधे राधे या संघाच्या. येस, डगआउटच्या बाहेर जेवढे खेळाडू उभे आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट है डगआउटच्या आतमध्ये जायचंय. डगआउट के बाहर हमारे जो स्पेक्टेटर्स है या फिर प्लेयर्स है, उन सभी को रिक्वेस्ट है कि आपको डगआउट के अंदर जाकर खड़ा होना है. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय अर्जुन याला. राजसाठी फुल टॉस, राजनी घेऊन काढलाय समोरच्या दिशेने. कॅच होईल का? ओहो, एफर्ट तर नक्कीच चांगला होता या ठिकाणी संतोषाचा, पण या ठिकाणी फक्त आणि फक्त मिळेल ती एक धाव. संधी तर होती राजची. इट इज अ फेअर सेफ आपण पाहतोय, कारण सेफ करत असताना संतोष बराच बाउंड्री लाईनच्या आत होता. 6 धावा तर नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी. संधी होती नक्कीच राजकडे, पण यावेळेला काहीसा हुकलाय राज. षटकार नक्कीच लगावू शकत होता या फुलटॉसच्या चेंडूवर. येस, पुन्हा एकदा आता नवीन फलंदाज बॅटिंगला आपण पाहतो म्हणजे पंकज. अर्जुन वर्सेस पंकज असा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आत. अजून एक फुलटॉस, पण यावेळेला काय घडतंय पाहूया. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, पण फक्त आणि फक्त मस्तकाला दस्तक घेऊन बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. येस, आपण पाहतोय नक्कीच पहिला देखील फुलटॉस होता, त्यावर बचावला गेलेला या ठिकाणी अर्जुन, पण यावेळेला कुठली संधी नाही दिली पंकज यांनी, कारण नक्कीच हा दुसरा फुलटॉस होता या षटकातील आणि यावेळेला भिरकावून लावलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा भेटतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. नक्कीच यावेळेला आक्रमण चढवलंय अर्जुन यावर. अजूनही 10 ते 15 धावा मॅच मध्ये नक्कीच चोरस आणतील. तिसरा चेंडू घेऊन अर्जुन तयार. ओहो, यावेळेला एक्सप्रेस बॉल आपण पाहतोय अर्जुनचा. नक्कीच यासाठी ओळखले देखील जातात अर्जुन, पण काहीसे पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर ते फुलटॉस पद्धतीचे होते आणि त्याचं एकमेव कारण हे आहे की जेव्हा आपण बॉलवरची गती जास्त वाढवायला जातो त्यावेळेला कुठे आपला कंट्रोल जो आहे ना तो मिस होतो. त्याचप्रमाणे नक्कीच त्याला भुगतान देखील भरावं लागलं 6 धावांसाठी. अजूनही या इनिंग्स मधले 3 महत्वाचे चेंडू बाकी. पाहूया काय घडतंय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा खेळायचा होता समोरच्या दिशेने. वेट फॉर द अंपायर डिसिजन आणि हा येतोय डेक्लरेशनच्या स्वरूपात. 1 धाव. येस, पुन्हा एकदा आपण पाहतोय अर्जुन याला. नक्कीच एक चांगला कमबॅक मी म्हणेन आणि अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. मोठा फटका येईल का या 2 चेंडूमध्ये? ओहो, गुड डिलिव्हरी म्हणेन मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलाय बॉलच्या खाली. यावेळेला पुन्हा एकदा फंबल. संतोष यादवला आपण पाहतोय बॉल कव्हर करत असताना एकाचं परिवर्तन होतंय दुसऱ्यामध्ये आणि यावेळेला राज सिंग होतोय तो बाद. अजून एक विकेट जाते तंबूच्या दिशेने राज सिंगच्या स्वरूपात. येस डीजे. हा शेवटचा चेंडू असेल यावेळेला. अर्जुन यांनी नक्की मी म्हणेन एक चांगलं कमबॅक केलंय. बट लेट्स सी कशा प्रकारे या ओव्हरची समाप्ती होते. हो, यावेळेला पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी. काहीसा चुकतो विकेट किपर आणि त्याचाच फायदा घेतील दोन्ही फलंदाज. अजून एक रन ऍड होईल ती म्हणजे टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये 22च्या स्वरूपात आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 35 धावा आणि टार्गेट असेल ते म्हणजे 36 धावांचा. नेक्स्ट इनिंग्स मध्ये समालोचन सुंदररित्या आपण करताना पाहू. महाराष्ट्र आणि मीरा भाईंदरचा एक गोड आणि सुमधुर आवाज मनीषजी पाटील. फॅन्स फॅन्स फॅन्स
धन्यवाद गौरांगजी. आपण पाहतोय नगरसेविका चषक किंग स्पोर्ट चारकपचं नियोजन. धावसंख्या आपण पहिल्या डावामध्ये बनवली 35 आणि जिंकण्यासाठी 36चं लक्ष. शिवशक्ती 11 गोरेगाव हा संघ फलंदाजी करताना स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. तर 36 लक्ष सेट केलेलं आहे आणि पाहूया या 36च्या लक्षाचा पाठलाग केला जाईल की या धावा रोखल्या जातील. खर तर कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. जे ट्रेडिशनल क्रिकेट आहे म्हणजे नॉकआउट, या अगोदर आपण लीग स्टेज पाहतोय सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. पण आता हा जो ट्रेडिशनल फॉर्मॅट मुंबईचा मुख्यत्वे हा फॉर्मॅट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 8 संघ 7 मॅचेस पर डे हा फॉर्मॅट आहे. आणि तोच फॉर्मॅट किंग स्पोर्ट्स चारकपच्या वतीने सुद्धा कंटिन्यू करण्यात आलेला आहे. चला जास्त वेळ न करता इनिंग ब्रेक मध्ये टाइमपास न करता आपण स्टार्ट करायचे सेकंड इनिंग. 36. बघा, कुठलीच धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये छोटी अथवा मोठी नसते. आपलं कर्तृत्व छोटं अथवा मोठं पडतं आणि म्हणूनच ते कर्तृत्व टिकवण्यासाठी गोलंदाजांना आता आपल्या अनुभवाचा आणि गुणवत्तेचा कस लावून या धावांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि पाहूया पहिलं षटक कोण हातात आहे. चला, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर राधे 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 राधे. आपले एक्स्ट्रा मेंबर जे संघमालक स्वतः राधे आहेत मला असं वाटते. या आपण जर पहिल्या डावाच्या फलंदाजांचा आढावा घेतला, ब्रिजेश 0 LBW, सुफियानच्या वतीने 10 धावा, आफताब 0 सुयोग 6 राज 3 उझेरचं खातं खुललं नाही, रमजान 0 पंकज शेवटच्या टप्प्यावर 9 धावा करून गेला, रोहितला संधी मिळाली नाही. तर ओव्हरऑल बॉलिंग युनिट स्ट्रॉंग राहिले. राजेराजे 11 अनिकेतने 6 धावा खर्च केल्या, विलास 10 धावा, संतोष 5, विलास 4 आणि अर्जुन 10. तर इकॉनॉमिकल राहिलेत गोलंदाज अनिकेत, संतोष आणि विलास. त्या इकॉनॉमीमुळे फलंदाज देखील त्रस्त राहिलेले आहेत. पण पाहूया तशीच गोलंदाजांची गुंतवणूक या डावामध्ये पाहायला मिळते का. शिवशक्ती 11ची जशी गुंतवणूक आपण मजबूत ठेवावी लागेल. पहिल्या डावावर जे पडसाद उमटत असतात तुमच्या खेळाच्या माध्यमातून, तेच पडसाद दुसऱ्या डावावर सुद्धा तुम्हाला उमटावे लागतील. फक्त तुम्हाला तुमचा रोल चेंज करायचा असतो. या अगोदर तुम्ही जर फलंदाजी केली तर पुढच्या डावात तुम्हाला गोलंदाजी करायची, त्याचमुळे वायसे वर्षा तुम्हाला ते रोल डिफरेशिएट करावे लागतात. ऑल द बेस्ट बोथ टीम. चला, टाइमर स्टार्ट होते. वेळ झालेली आहे 12 वाजून 14 मिनिटं. 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायची आहे. सूचना आयोजकांच्या वतीनं ती दिलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल अपेक्षित आहेत. गोलंदाजाला बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट. यावेळेस उसळलेल्या बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर फलंदाज होतोय बाद. सुरुवात या डावाची शिवशक्ती 11 गोरेगावच्या वतीनं. थँक्यू. जवळपास बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज तुषारचा, पण ते झेलच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि त्या तुषारची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत.
बाजूला नवीन फलंदाज राहुल जॉन हे फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, पण सुरुवात राजच्या वतीनं विकेट घेऊन झालेली आहे आणि त्यामुळे पहिला डावात जरी काही चुका झाल्या, पहिला डाव आमच्या मनासारखा नाही झाला तरी सुद्धा आम्ही चाचपडणार नाही आहोत. आम्ही आमचा 100% खेळ देऊ, तोच अप्रोच, तोच पॉझिटिव्ह इंटेंट आता गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून म्हणजे शिवशक्ती 11 गोरेगाव या संघाकडून पाहायला मिळालेला आहे. सुरुवात जितकी चांगली तितका तुमचा खेळ चांगला होत जातो आणि तीच सुरुवात आता या डावाची राजच्या वतीने चांगली राहिलेली आहे. फ्रेश बॅटर राहुल जॉन स्ट्रायकर एंडला लेफ्टी प्रेस करतोय. तुषार शून्यावर बाद झाले झेल चितच्या स्वरूपात. सर्कलचं षटक आहे पहिलं. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, यावेळेस बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल होतो विकेट किपरच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा एकदा मिळते टीम राधे राधे 11ला. 36चं एक माफक आव्हान समोर असताना फलंदाज थोडेसे रिलॅक्स असतील, पण त्यांना त्रास देण्यासाठी गोलंदाजांना ते प्रयत्न करावेच लागतील. असं करून नाही चालणार. जे गोष्टी तुम्हाला त्रास देतील, ज्या गोष्टी तुमचं दडपण वाढवतील, त्या गोष्टी मैदानाच्या बाहेर ठेवाव्या लागतील. व्हाईट बॉल्स तर नको एक्स्ट्रा नको. 2 धावा मिळालेल्या आहेत आतापर्यंत व्हाईट बॉल्सच्या. पहिल्या बॉलवर विकेट मिळालं होतं आणि त्याचमुळे त्या दडपणाखाली फलंदाज अडकू शकला असता, पण आता त्याला रिलॅक्स मिळालेला आहे कारण 2 एक्स्ट्रा रन मिळालेले आहेत व्हाईट बॉलच्या. 36चं लक्ष ठेवलं होतं, त्यापैकी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आपण फर्स्ट हाफ क्लिअर करतोय तर या 4 स्ट्रायकर्स आपण रेडी राहायचं आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, अगोदर आपण टॉस करू आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ, जेणेकरून आपला तो वेळ आपण वाचवण्याचा प्रयत्न करू जितका वाचवता येईल. आपण ही स्पर्धा पाहतोय एक सन्मानार्थ सन्माननीय संध्याताई दोशी नगरसेविका तसेच अध्यक्ष शिक्षण समिती त्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. नगरसेविका चषक तसेच सन्माननीय विपुलजी दोशी बोरिवली विधानसभा संघटक यांचं देखील नेतृत्व या स्पर्धेला आयोजकांना लाभलेलं आहे. त्याचमुळे त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. राज 1 चेंडू त्यांनी हाताळलेले आहे, 1 विकेट त्यांच्या खात्यात आहे. 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला राज जॉन ओव्हर द विकेटने बॉलर तयार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न हुक करायचा जरूर होता, पण बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय, जजमेंट घेतलंय, पण बॉल झाडाचा संपर्क होऊन डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ 1 विकेट, माफ करा. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली. गोलंदाज राज, चांगला अप्रोच, चांगला इंटेंट खर तर राजचा आहे. धावसंख्या झालेली आहे 3, गडी बाद झालाय 1. 2 वाईट्स, 1 डिक्लेरेशन मध्ये धाव. राज ओव्हर द विकेट ना. फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला, बॅक टू द बॉलर. अप्रोच बघा राजचा, फॉलो थ्रू मध्ये लगेच ते खाली वाकले, बॉल हातात गॅदर केला. खूप चपळतेनं ही घटना घडली आणि राजकडे ती फ्लेक्झिबिलिटी आहे, त्याचं प्रमाण ते मैदानाच्या देत आहेत. खूप चांगला इंटेंट राजचा दिसून येतो. रिलॅक्स आहेत, जास्त टेन्शन घेत नाहीयेत. आता परत 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 3, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 33 धावांची. क्रॉस बेटेड पुल, मिड विकेटला प्रोटेक्शन, पॅरलल स्ट्रोक. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहेत. 2 धावा तर पळून पूर्ण केलेले आहेत. पंच डिस्कस करतीलच, पण जोपर्यंत डिसिजन येत नाही तोपर्यंत तुम्हाला धावत राहायचं आहे. ती सूचना मी पहिल्या सामन्याच्याच दरम्यान दिली होती. अंपायर थोडंसं तुम्हाला माहिती देतोय, जर डिरेक्ट हात गेला असेल तर मग तो षटकार असेल. म्हणजे ऑन ग्राउंड कॉन्टॅक्ट न होता जर तो डिरेक्ट फेन्सच्या आतमध्ये गेला असेल तर 6 धावा असतील. मी सांगतोय तसं झालं असेल तर अंपायर त्या ठिकाणी ती शहानिशा करतीलच. कमिटी मेंबर विशाल, आपण त्या ठिकाणी थोडं सहकार्य पंचांना करा. तेच पंच त्या ठिकाणी पोहोचलेत, चर्चा करतायत. चला
प्लेयर्सने ते सूचना देऊ नका. त्या ठिकाणी आमचे एक्स्ट्रा मेंबर म्हणजे आमचे कमिटी मेंबर सुद्धा आहेत आणि जोपर्यंत अंपायर देत नाही तोपर्यंत मी सुद्धा बोलू शकत नाही. मी थोडासा बांधलेला आहो. त्याचमुळे अंपायर्स पोझिशन चेक करा आणि तुम्हाला ते सूचना दिले जर ऑन ग्राउंड कॉन्टॅक्ट न होता बॉल जर फेन्सच्या पलीकडे गेलाय 6 धावा असू शकतील. चला या खेळाडूंनी आपापल्या जागेवर व्हॉलंटियर्स आपले आहेत बाउंड्री रोपवर ते सूचना तुम्हाला देतीलच. व्हॉलंटियर्स आहेत चला प्लीज. आपण ती घटना कशी घडली त्याचं रिपिटेशन देऊ नका. पण व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. ते विल गाईड अस. चला अंपायर डिसिजन येते. वेट फॉर इट. व्हॉलंटियर विशाल त्या ठिकाणी आहेत. त्यांनी काहीतरी नक्कीच सूचना दिली असावी. विशाल यादव. सन्मान्य विकी भाई शाह यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सन्मान्य विकी भाई शाह आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नगरसेविका चषकामध्ये किंग स्पोर्ट्स चारकोपचं हे दमदार नियोजन. मैदान डिक्लेरेशन झोनचं आहे पण नियोजन अप टू डेट आहे. सकाळपासून आपण त्या सर्व गोष्टी पाहतोय कारण मुंबई ही महागडी आहे आणि त्यातल्या इतकं मोठं मैदान तुम्ही जतन करतायत ही मोठी गोष्ट आहे. चला ऑन राऊंड अंपायर डिसिजन देतीलच. लेट्स चेक डिसिजन काय असेल. हा षटकार आहे कारण या ठिकाणी आपण चेक पण केलेलं आहे. tenniscricket.inच्या स्क्रीनवर चेक केलंय आणि चेक केल्यानंतरच तुम्हाला ती आम्ही माहिती देतोय कारण दोघांसाठी ते सेम म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये पूर्ण 2 दिवसांमध्ये सेम डिसिजन असेल. लक्षात घ्या. चला मॅच ऑन करा. आपण चेक केलेलं आहे. बघा धीरज वाळे सर यांनी सुद्धा चेक केलंय. बॉल कसा कुठे कधी गेलाय त्या सर्व गोष्टीची चाचपणी आपण tenniscricket.in केली आणि त्यांच्या निदर्शनात आलंय की बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पॅरलल स्ट्रोक आहे. षटकार आहे. प्लीज चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. प्लीज 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 चला. ऑर्गनायझर कमिटीचे निर्देश आलेले आहेत. जो डिसिजन आलाय ऑरेल्स मग पेनल्टी तुम्हाला लावली जाऊ शकते. दुष्काळात 13वा महिना नको. त्याचमुळे चला मॅच ऑन ठेवा प्लीज प्लीज. जे डिसिजन आलंय ते सर्वांसाठी सारखं असेल. धावसंख्या पोहोचेल 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. खरं ताकद होती या स्ट्रोकमध्ये राहुल चौहानच्या. एलिव्हेशन जरी नव्हतं पण फोर्स पॉवरफुल होता. त्याचमुळे बॉल मिड विकेट बॉर्डरी लाईनच्या पलीकडे. चांगला बॉल. ही तर राजची खासियत आहे की जितकं जास्त दडपण तितका चांगला तो खुलतो आणि तीच गोलंदाजी आता राजची पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर त्याने विकेट मिळवला होता तुषारचा. त्यानंतर थोडा त्रास दिला होता फलंदाज राहुल जॉनला पण एक षटकाराला तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही. धावसंख्या 9 एक गडी बाद. बघा वाह. फक्त हाच शब्द पुरेसा आहे राजच्या या षटकासाठी. अंडर प्रेशर असताना एक चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. 36 धावा पूर्ण करायच्या होत्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 9. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. बॉल शिल्लक 24 चेंडू 27.
राल तर तो मोमेंटम निघून जाईल. जबरदस्त मोमेंटम राजने या षटकाचा बनवला. फक्त एक षटकार त्यांच्या वतीने खर्च झाला, बाकी ओव्हरऑल चांगलीच गोलंदाजी पहिल्या षटकात अंडर प्रेशर राज अशी पाहायला मिळाली. आणि राजला रिप्लेस करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. रोहित येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आता सर्कलचं बंधन हटलेलं आहे, पण आता चूक करून चालणार आहे. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागेल गोरेगाव टीमला, शिवशक्ती 11ला. कारण आता हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. जास्तीत जास्त प्रतिस्पर्धी संघाच्या उणीवेचा शोध घ्यायचा आहे. पुढचा सामना 4 षटकांचा असेल अशी सूचना मला मिळालेली आहे. राहुल गौंड आता नवीन फलंदाज स्ट्रायकरला पाहायला मिळते. पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडला पोहोचत आहेत. पहिल्या क्रमांकावर तुषार होते, ते 0वर बाजूला. बाकी पूर्ण षटक राहुल जॉनच्या वतीनं हाताळलं गेलं. फलंदाजी करण्यासाठी त्यांनी देखील ते प्रयत्न केले. एक षटकात त्यांच्या वतीने मिळाला. चला मॅच ऑन करा प्लीज, वी आर रिक्वेस्टिंग टू यू. बघा वेळ नसल्यामुळे आम्हाला पुढच्या सामन्याचं एक षटक कमी करावं लागते. आज तर 7 सामने पूर्ण करायचे. उद्या एक सामना अजून वाढेल. उद्या 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे. त्यामुळे आपण तर रेग्युलर क्रिकेट खेळता आणि तुम्हाला देखील आयोजकांचा दबाव माहिती आहे की त्यांना प्रत्येक संघाला ते प्राधान्य द्यायचं असतं. तर रोहित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल गौंड आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहुल जॉन. ही 2 फलंदाजांची जोडी धावांना चेस करण्यासाठी प्रयत्न करतायत. पण एका बाजूला गोलंदाज देखील आता क्षेत्ररक्षण आपल्या मनाप्रमाणे सेट करतायत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत मराठी बॅटर्ससाठी. रोहित करतो या षटकाची सुरुवात. एक मोठा रनर ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतो. एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केले जात आहेत. बॉलिंग एंडला थ्रो होतोय. रिस्की डबल होती आणि रिस्की डबल महागात पडली. एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव घेताना फलंदाज राहुल जॉन धावचीच्या स्वरूपात बाद. तुम्हाला तुमची परिस्थिती सुधारायची आहे आणि तोच खेळ परिस्थितीचा आता शिवशक्ती गोरेगाव या संघाच्या वतीने खेळला जातोय. जशी अपेक्षा आहे या सामन्याची ती अपेक्षा पूर्ण केली जाते. गोलंदाज उत्तम दर्जाची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक उत्तम दर्जाचा थ्रो बॉलिंग एंडला देतोय. त्याचमुळे राहुल जॉनला परतावं लागते. क्रितेश घरत हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बिरवाडीचा कित्या म्हणजेच क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल गौंड. धावसंख्या आपण पाहतो झाले 10 धावा. 2 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. मॅच अजूनही क्रिटिकल पोझिशनमध्ये आहे. दोन्ही संघाच्या बाजूने समान अवस्थेमध्ये आहे. चांगलेच प्रयत्न गोलंदाज रोहितच्या वतीने पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलंय. कव्हरला झेल देऊन फलंदाज फेल. राहुल गौंड सुद्धा होत आहेत बाद. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खरंच त्याची गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतोय गोलंदाज रोहितचा. एक आनंदाचं वातावरण मैदानात पाहतोय आपण शिवशक्ती 11 गोरेगाव या संघाच्या वतीनं. कारण रोहितच्या वतीनं चांगलंच षटक आतापर्यंत हाताळलं गेलेलं आहे. पहिल्या बॉलवर फलंदाज राहुल जॉन ज्यांच्या वतीने एक षटकार आपण पाहिला होता ते धावचीच्या सुरुवात बाद झाले. पुढच्याच बॉलवर जलचीच्या स्वरूपात राहुल गौंड हे बाद झाले. 2 सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आणि 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. क्रितेश घरत नॉन स्ट्रायकर एंडला आणि फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला सोहेल आपण पाहतोय. फलंदाज 3 बाद झालेले आहेत. या 36 धावांचा पाठलाग करताना राधे राधे 11 या संघाचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि पाहूया आता यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांवरचा लोड थोडा वाढलेला आहे. रोहित बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षण चांगलं सेट आहे का त्याची शहाणी चर्चा करतोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आपण सोहेलला पाहतोय. क्रितेश घरत नॉन स्ट्रायकर एंडला. जबरदस्त कॉन्टेस्ट या 2 संघाच्या दरम्यान प्रेक्षक अनुभवतात tenniscricket.in वर. थोडा रिलीफ मिळतोय. व्हाईट बॉलची एकदा मिळते.
थोड्याच वेळात लेजेंडरी क्रिकेटपटू सन्माननीय ऋषीदादा वैद्य जे एक मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होणार आहे आणि खरंच तो एक अभिमानाचा क्षण असेल क्रिकेटपटूंसाठी आयोजकांसाठी तुम्हा सर्वांसाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक पोचतील अगदी साईड स्क्रीनच्या समोर बॉल अडवण्यासाठी. बॉल कलेक्ट करून थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. एक षटकार वगळला तर ओव्हरऑल चांगलीच पकड या डावावर शिवशक्ती 11 गोरेगाव संघातील गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते. एक टीम गेम आहे आणि टीम गेममध्ये एक चांगलाच खेळ आता शिवशक्ती गोरेगावच्या वतीने पाहायला मिळतो. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. पुढचा बॉल रोहित बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हलक्यातून चिप केलंय क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑफला त्याचमुळे बॉल मागे जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळते. कृतेशला एक धाव पूर्ण करून स्ट्राईक आता सोहेलकडे जाते. एखादा विचिवड धावसंख्या पोहोचते 13 जिंकण्यासाठी अजून 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच चालूच ठेवलेली आहे दोन्ही संघांनी कारण एका बाजूला सिंगल डबलचा खेळ देखील आपण पाहतोय आता टीम राजवीर 11 कडून. ड्राईव्ह केलंय अजून एक सिंगल मिळेल. सर्व समर्पण. बॉल मागे जाऊ द्यायचाच नाहीये तोच एक प्रयत्न फक्त क्षेत्ररक्षकांना करायचा आणि तेच करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. धावसंख्या झालेली आहे 14 धावा जिंकण्यासाठी अजूनही 22ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 22 धावा. तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मग मैदानात अस्वस्थ राहून चालत नाही आणि तेच खेळ हे दोन्ही संघ खेळत आहेत. हलक्या त्याने बॉलला प्लेस करायचं होतं. बॅटची एज बॉल स्क्वेअर लेगला एक सिंगल होते. पूर्ण दोन्ही फलंदाजांचा संयमाचा खेळ आपण या षटकात पाहिला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 चेंडू 18 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम राधे राधे 11. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय ऋषीदादा वैद्य. वेळात वेळ काढून ते नेहमीच स्पर्धांना भेट देत असतात कारण क्रिकेटने जर तुम्हाला एक नाव दिलेलं आहे, क्रिकेटने तुम्हाला एक प्रस्थ दिलेलं आहे तर क्रिकेटसाठी आपण सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि त्याचमुळे नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण ऋषीदादा वैद्य यांना नेहमीच पाहतो आणि तरुणांना एक मार्गदर्शन मिळते. तरुणांना तो एक आत्मविश्वास मिळतो जेव्हा ऋषीदादा स्वतः व्यासपीठावर असतात. प्रत्येक क्रिकेटपटूच्या खेळाला जवळून पाहतात. चला मॅच ऑन ठेवा. चांगला मोमेंटम आपण बनवलेला आहे. एक लो स्कोरिंग बॅटल होती पण तरी देखील तो एक हाय व्होल्टेज एक्सपिरियन्स तुम्ही प्रेक्षकांना देत आहात. आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी राज पोहोचतोय. 18 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला कृतेश. ड्राईव्ह केलंय मिड ऑफ नाहीये. बॉल मागे काळजी घेऊन क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे टीम शिवशक्ती गोरेगाव 11ने. त्यांना माहिती आहे की चौकार परवडणार नाही, षटकार परवडणार नाही, एक्स्ट्रा तर नाहीच नाही आणि त्याचमुळे राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल त्यांनी जरूर केला होता पण त्यांनी प्राइसलेस विकेट सुद्धा मिळवली होती. तुषारची धावसंख्या झाले 16 धावा. राधे राधे 11. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर सोहेल ज्यांच्या वतीने आतापर्यंत 2 धावांचं योगदान मिळालंय संघाला. फुल टॉस बॅटची एज बॉल फ्लाय स्लिपला एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. डिक्लेरेशनची असेल. एकादवीची वाढ धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 19 धावांची. बॉल शिल्लक आहे 16. कोणी ही चर्चा देखील केली नसली की सामना असा अडकेल पण आता ते जिद्द पाहायला मिळते शिवशक्ती 11 गोरेगावची आणि म्हणतात की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि तीच जिद्द गोलंदाज राज आणि रोहित यांनी आपल्या मनात बाळगलेली आहे. खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, मिड विकेटच्या दिशेने मारलाय. एक सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. बॉलिंग एंडला थोडा धीमा थ्रो आहे त्याचमुळे मिळतात या 2 धावा. 2 धावांची होते वाढ आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 19 या आकड्यावर. आता थोडासा वेग वाढवलेला आहे बॅट्सविंगचा फलंदाज सोहेलने. त्यांना माहिती आहे की शेवटच्या षटकावर जर सामना गेला तर थोडंसं अडचणीत आपण येऊ शकतो. त्याचमुळे त्या षटकावर जास्तीत जास्त धावा ठेवायच्या नाही आहेत. म्हणूनच अधूनमधून आता ते अटॅकिंग स्ट्रोक सुद्धा ते
शोधण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या 19. फुलटॉस होता, स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत फॉरवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट झोन मध्ये. एक सिंगल मिळते. यावेळेस जास्त हालचाल क्षेत्ररक्षकाला करावी लागली नाही. एखाद्या वेळची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी 16ची गरज. बॉल शिल्लक 14 चेंडू 16 धावा. सामना रफ अँड टफ होतोय, रंगतोय, प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करतोय. प्रेक्षकांना अशाच मॅचेस पाहायच्या असतात. शेवटच्या टप्प्यापर्यंत निकाल कोणाच्या बाजूने लागेल ते कळू देत नाहीयेत दोन्ही संघ. ग्लान्स केलंय, बॉल मागे, डिक्लेरेशन झोन की नाही, धावून धावा तुम्हाला पूर्ण करायचे आहेत जोपर्यंत पंच निर्देश देत नाहीत. बॅटिंग एंडला थ्रो होतोय, 2 धावा मिळत आहेत. यस, त्या ठिकाणी महेश मकवाना सर आहेतच, शहानिशा करतील या घटनेची. लेट्स चेक नेमकं डिसिजन येते काय. तर या 2 धावा पळून आहेत. चला, 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. 2 धावांची होते वळ. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 चेंडू आणि 14 धावा. 13 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. सिंगल डबलचा खेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे जितके चौकार षटकार. पण जेव्हा आपण सेकंड इनिंगमध्ये येतो अशा वेळेला तुम्हाला टार्गेट पाहून तुमचे स्ट्रोक्स सिलेक्ट करायचे असतात. एक्स्ट्रा रन मिळेल आणि आता डोक्यावर हात गेलेत, कारण आतापर्यंत षटक चांगलंच राजने आपल्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, पण एक्स्ट्रा अफोर्ड नाही करू शकत टीम शिवशक्ती गोरेगाव. फायदा होतोय राधे राधे 11चा, एका धावेचा. धावसंख्या 23. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रितेश संयमांचा खेळ देतोय आपल्या संघासाठी, जो त्याचा नैसर्गिक खेळ नाही आहे. बॅटस्विंग ऑन साईडला, बॅटचा फेस लेगला क्लोज केला. बॉलची गती थोडी काढलेली होती गोलंदाज राजने. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. जिंकण्यासाठी 12 चेंडू 13 धावा. 12 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 13 धावा. लावायचा नाहीये. प्रेक्षक मोठ्या संख्येनं tenniscricket.in वर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांचा आजचा जो शनिवार आहे तो गोड होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला अनुभव प्रेक्षकांना मिळतोय. तो एक थ्रिल एक्सपिरियन्स हवा असतो कुठल्याही सामन्याचा. तो थ्रिल एक्सपिरियन्स आपण या सामन्याच्या वतीनं प्रेक्षकांना देतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत, श्री येत आहेत 4थ्या षटकाच्या हाताळणीसाठी. आणि पाहूया, हे एक इम्पॉर्टंट षटक असेल. 5व्या षटकापेक्षा या 4थ्या षटकाला ते महत्त्व द्यावंच लागणार आहे खरं तर शिवशक्ती 11 गोरेगाव या संघाला. स्ट्रायकरला एका बाजूने चांगलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये सोहेलच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. प्रितेश देखील तितक्याच चांगल्या साथीनं एक पार्टनरशिप बिल्ड करतोय या 4थ्या विकेटसाठी. श्री बॉलिंग मार्क व राऊंड विकेट. चकवा देणारा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टीरक्षकाच्या हातात. बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाज सोहेल बॅक टू डग आउट. 4थ्या षटकाची सुरुवात विकेट नाही करतोय श्री. संतोष हे सुद्धा पालघरचे खेळाडू, म्हणजे दोन्ही खेळाडू तर पालघरचेच आहेत. संतोष जाधव आणि कृतिश खरत ही 2 बॅटर्स आता आपल्या संघाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न करतील. पण श्रीने काय प्रदर्शन केले. पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवला. संघ अडचणीत आहे आणि अडचणीत असताना माझा खेळ माझ्या संघासाठी फायद्याचा ठरू शकेल आणि तोच फायदा त्यांनी मिळवलेला आहे. जर डावावर जम बसवायचा असेल तर आपला दम दाखवावा लागतो आणि तोच दम मैदानाच्या आतमध्ये श्री गोलंदाजी करताना दाखवतो आणि आपल्या या सामन्यावरची पकड थोडी का होईना घट्ट करण्याचा तो प्रयत्न करतोय. स्ट्रायकरला फ्रेश बॅटर संतोष जाधव. 11 चेंडू 13. लेटकट
बॉलला पाठवलंय गली रिजनमध्ये, एक सिंगल मिळते डिक्लेरेशन झोनची. प्रमोशनचा पार्ट खूप महत्त्वाचा राहिला आजकाल क्रिकेटमध्ये आणि सन्माननीय ऋषिदादा वैद्य यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी जी आपली व्हिडिओ दिली आहे त्याच्यामुळे आमचा देखील प्रेक्षक वर्ग आनंदी झालेला आहे आणि ती एक चाहूल लागली होती की ऋषिदादा वैद्य सुद्धा या स्पर्धेसाठी येणार आहे. त्याच्यामुळे अजून जास्त कॉल्स आमच्या आयोजकांना येऊ लागलेले आहेत. खरं तर हे सर्व लेजेंड्स आहेत. या लेजेंड्सने एक टेलिकास्ट नसताना, ब्रॉडकास्टिंग नसताना क्रिकेट गाजवलं आहे. ती खंत त्यांच्या मनात सुद्धा असेल कदाचित. कित्येक रेकॉर्ड्स त्यांनी मनात साठवून ठेवलेले आहेत. एक्सप्रेस होतात कधी कधी. ऑन साइडला खेचून मारलाय, आडव्या बॅटना मारलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, पण फक्त एक धाव. मैदान जसं आहे तसाच खेळ द्यायला हवा. उलटसुलट फटके मारून तितका फायदा होणारच नाही. हा फटका चांगला होता नो डाऊट, पण मागे तुम्ही थेट गोरेगावला जरी बॉल पाठवला तिकडनं तरी सुद्धा तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. त्याचमुळे ही एकादशीची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. दवसक्या पोचते 25वा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडू आणि 11 धावा. 9 बॉल्स 11. अजूनही निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे स्पष्ट नाही आहे. दोन्ही संघ जबरदस्त खेळ देत आहेत. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ मिडॉनला. बॉल मागे जाईल, उझेरकडे एक सिंगल ॲड होईल, एकादवीची वाढ होईल आणि दवसक्या पोचते ती म्हणजे 26 या आकड्यावर. अटॅक, काउंटर अटॅक इम्पॉर्टंट आहेतच. प्रतिस्पर्धी संघ जितका मजबूत आहे तितकाच मजबूत खेळ खेळण्याची प्रेरणा तुम्हाला देऊन जातो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती गोरेगावच्या वतीने पाहायला मिळते. ओव्हरऑल आपण जर या पूर्ण डावाचा आढावा घेतला, एकच षटकार आलाय राहुल जॉनचा. अपील अँड गिवन LBW श्री बॅक इन ऍक्शन या षटकातला घेतोय दुसरा विकेट. फलंदाज बाद, धक्का बसतोय टीम राधे राधे 11. शिवशक्ती 11 अँड राधे राधे 11. एक्सपेक्टेशन तर नव्हतं राधे राधे 11ला की हा सामना इतक्या कठीण वळणावर येईल, पण क्रिकेटचा खेळ असाच आहे. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. त्याचमुळे क्रिकेटला पूर्ण भारतभर आता पसंती दिली जाते. आता धावसंख्या झालेली आहे 26, पण या षटकात 2 विकेट्स मिळवल्या, 3 धावा श्रीने खर्च केल्या आणि जसा मी उल्लेख केला होता चौथ्या षटकाचं महत्त्व त्याला ठाऊक आहे. धावसंख्या 26. शॉर्ट ऑफ लेन थोडासा टाइमची जुळवाजुळव झाली नाही. स्वीप केलंय बॉलला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील, एक सिंगल पूर्ण होते. नवीन फलंदाज मैदानाच्या पोहोचतायत राहिल अन्सारी. टीम 94 कामण या ग्रामीण संघातून ते खेळतात आणि कदाचित त्यांचा क्रम थोडा खाली राहिलेला आहे. ते नेहमीच 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर येतात, पण आता जेव्हा आपण व्यावसायिक टीममध्ये खेळतो अशा वेळेला तुम्हाला ती जागा बनवावी लागते. 4 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 27, जिंकण्यासाठी 9ची गरज, बॉल शिल्लक 6 चेंडू 9ची गरज. बघा ऋषिदादा वैद्य यांचा आशीर्वाद श्री घेतो मैदानाच्या. तुम्ही म्हणालो होतो की ऋषिदादा वैद्य जेव्हा तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतील ते एक मोटिवेशन देऊन जातील आणि कदाचित श्रीने ते मोटिवेशन घेतलं सुद्धा. पण अजून सामना संपला इकडे. आता राहिल ज्यांचा खेळ आक्रमकतेचा आहे, ज्यांचा खेळ फक्त आणि फक्त षटकार खेचण्याचा आहे. एका बाजूला संतोष जाधव गट्सी प्लेयर आहेत, त्याचमुळे अजूनही सामना संपला नाहीये, सामन्याचा निकाल लागला नाहीये. शेवटचा बॉल पडेपर्यंत, शेवटची धाव पूर्ण होईपर्यंत, सामन्याचा निकाल लागेपर्यंत प्रेक्षक मोठ्या संख्येनं या मैदानात थांबलेत. टेनिसिटी.in वर थांबलेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे, म्हणजेच या 9 धावा पूर्ण कराव्याच लागतील. राधे राधे 11ला बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येत आहेत, आफ्ताब येत आहेत. 6 चेंडू 9 धावा. सुरुवात वाईट बॉलने. मागच्या षटकाचं महत्त्व कमी करायचं नसेल तर मग एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. सुरुवात या षटकाची एक्स्ट्राने होते. राधे राधे 11ला संघाला थोडा आराम मिळतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. आफ्ताब तयार.
ड्राईव्ह केलंय, बॅकलिपला खाली घेऊन चांगलं प्रोटेक्शन आहे, सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळते, फ्लेक्झिबल आहे राहील नो डाऊट. त्याची बॅकलिप खूप चांगली फिरते, पण दरम्यान फक्त एकच धाव मिळाली. स्ट्राईकवर पोहोचतोय संतोष जाधव. एका धावेची वरधाव संख्या पोहोचते 29. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. आफ्ताब तयार ओव्हर द विकेट. राईटी बॅटर संतोष साठी. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय पण लँड मैदानाच्या बाहेर होत नाहीये, थेट उझेरच्या हातामध्ये. फलंदाज संतोषचा सुद्धा खेळ संपला. संतोष बॅक टू डगआउट. मध्ये पोचता येतं. चेतन पोचतायत. 4 चेंडू 7 धावांची गरज. एक मोठा फटका. सामन्याचा निकाल जवळपास लागेल राधे राधे 11च्या बाजूनं, पण जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण वाढेल राधे राधे 11 टीमवरचं. आफ्ताबने चांगलाच खेळ वापसीचा दिलाय. आवश्यकता 7ची. बोल्ड क्लीन बोल्ड. आफ्ताब बॅक इन ऍक्शन. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस बॉलिंग. सज्ज होतोय. बॉल शिल्लक आहे 3. आवश्यकता 7 धावांची. अजूनही या सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे, म्हणूनच या दोन्ही संघांचं विजयाचं गणित अडलेलं आहे. 3 चेंडू 7ची गरज. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आफ्ताब सज्ज होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन पोचतायत. अर्जुन यांचा खेळ आता पाहूया. संघाच्या हितासाठी खेळला जाईल का? कारण हिरो बनण्याची ती संधी आलेली आहे. सुरुवातीच्या फलंदाजांना जे जमलं नाही ते आता अर्जुनला जमून घ्यायचंय, ते आता राहिलला जमून घ्यायचंय. आफ्ताबने आतापर्यंत चांगला खेळ आपल्या संघासाठी दिलाय. शेवटचे 3 बॉल्स बाकी. आवश्यकता 7 धावांची. ओ बोल्ड. हॅट्रिक कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज जो क्रुशियल मोमेंटला हॅट्रिक घेतोय. आफ्ताब इज द मॅन. आफ्ताबसाठी हे मागचे 2 आठवडे खूप चांगले राहिले आहेत, कारण राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये सुद्धा 50 कंप्लीट केली होती आफ्ताबने आणि आता हॅट्रिक कंप्लीट करतोय. पण एक बॉल जर शिवशक्ती 11च्या विरोधात राधे राधे संघातील फलंदाज चांगला खेळला, एक बॉल, फक्त एक बॉल, एक बाउंड्री किंवा एक 6, तर कुठेतरी सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. आणि त्याचमुळे पाहूया त्यासाठी ती तयारी फलंदाजाची दिसते का. नवीन फलंदाज आता 10व्या क्रमांकावर पोहोचताय अनिकेत. बघा, क्रमांक तुमची गुणवत्ता ठरवत नाही. तुम्हाला जो क्रमांक मिळेल त्यावर तुमची गुणवत्ता दाखवायची असते आणि तोच खेळ आता द्यायचा आहे अनिकेतला या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम करण्यासाठी. मोठ्या स्ट्रोक शिवाय पर्याय नाहीये. बॉल शिल्लक आहेत या सामन्यातले 2 आणि आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी राधे राधे 11ला 7. 2 चेंडू 7 धावा. वॉट अ मॅच. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. चांगलाच खेळ या दोन्ही संघांनी प्रेक्षकांना दिलेला आहे. आजचा शनिवार प्रेक्षकांचा बनलेला आहे. 2 चेंडू 7ची गरज. स्ट्रायकर एंडला अनिकेत. ड्राईव्ह केलंय, चांगला पर्याय निवडलाय, कारण राहिलकडे मोठा स्ट्रोक खेचण्याची क्षमता आहे. त्याचमुळे अनिकेतने सिंगल कंप्लीट करून सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर टाकलेला आहे. 1 बॉल 6 धावांची गरज.
पालघरचा बाहुबली म्हणून ज्यांना ओळखलं जातं राहिल अन्सारी स्ट्रायकर यांना पाहायला मिळत आहेत. टीम 94 कामनच्या संघासाठी नेहमी चांगला खेळ, पण मागच्याच आठवड्यामध्ये राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये फलंदाजी करताना अर्धशतक आपतापने पूर्ण केलंय. आता भूमिका बदलले, आता या षटकातच त्यांची हॅट्रिक मारून पाहिली. त्याचमुळे दोन्ही खेळाडू एकमेकांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न करतील आणि पाहतात ना की जे गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, 36चं लक्ष होतं, कठीण जरूर झालंय, पण हा शेवटचा बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा. हो, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, सामना जिंकलाय. 36 धावा डिफेंड केलेल्या आहेत शिवशक्ती 11 गोरेगावने. अभिनंदन. हार्ड लक टीम. राधे राधे 11.